राजेश बाब, तुमचो टायम दिले बद्दल तुमकां देव बरें करूं म्हणटा. आज बाणावलेचा एमएलए वेंजी वेगस हेणे एक स्टेटमेंट दिलो आनी पयर एसंब्लीनूय तेणी उलयल्लें की खंय तरी एक नवें बील इंट्रोड्यूस हे येणाऱ्या एसंब्ली सेशनान इंट्रोड्यूस जावपाचें आसा आनी तें डिजिटल मिडियाचेर जावं सोशल मिडियाचेर जे आमचे सारकेले न्यूज चॅनल चलयता तांकां खंय तरी ते घातक आसा जावं तेंचे रायट्स जे आसा फ्रिडम टू रिपोर्टींग जावं जर्नलिझम हें खंय तरी हेरावून घेवपाचो प्रयत्न कूटनिती गव्हर्मेंटाचे चल्ले असं तेजें म्हणणें आहा. तुमचे हेजेर कितें फोकस आहा? आता वेन्झीन कितें म्हटलं तांकां डिटेलान वचोंक ना रे. तुज्या माध्यमांत जे म्हाका कळ्ळें इन्फॉर्मेशन गावलें तें एक्चुली खरें म्हणशालें तें एकदम चुकीचें. आता सर्वसामान्य भुरगो आमचो ग्रॅज्युएशन कंप्लीट करता किंवा आपले सगळें शिक्षण कंप्लीट करता आनी जे माध्यम निवडटा म्हणजे सोशल मिडिया आनी आतां डिजिटल इंडिया त्याच्या माध्यमांतून तो आपलें घर चलोवपाचो प्रयत्न करता. आनी दुसरी गजाल आसली आमी गुंच्या सारकी जी संघटना आतां कितकी वर्सां आहा हें तुमकां कुशीक दवरून सरकार कितें सांगूंक सोदता म्हणजे म्हाका दिसता कितें तुमचें जें वर्चस्व आसा तें वयर वाडत आसा आनी तितून सरकार आपलें डॅमेज जातलो हेका लागून तुमकां चिड्डुवचो प्रयत्न आसूं शकता. आतां डिजिटल इंडियाच्या अंडर आतां वयर खंयसरूय वच रे आमकां आयज तूं लँड सर्वेन वच किंवा खंयच्याय डिपार्टमेंट प्रत्येक डिजिटल म्हणटा तें चलता जाल्यार सोशल मिडियाचेर जे भुरगे तरणाटे आमचे तरुण किंवा तरुणी जावं जो डिजिटल आपले जे अवेरनेस करता की सरकार विरुद्ध वचून कोणा कडल्यान तरी बाबा तेच्यो सरकाराच्यो चुकी लक्ष हाडपाचो प्रयत्न करता ते सरकार कित्याक चिड्डूंक सोदता हे सरकारान वेवस्थीत उत्तर दिवपाक जाय. तुवें आतां मागीर काही गोश्टी दाखयल्या पळय तितून ते सरकारान म्हटलां पळय ते अर्दे कुठे म्हटलेले तेणी खरें म्हणचें एसेंब्लीन तर नवीन बील हाडपाचें आसलें जाल्यार वेवस्थीत तेणी म्हणपाचें कित्याक लागून हाडटा आनी कोणाक डॅमेज जातलें तांचेर बंदी हाडली जाल्यार कोणाक फायदो जातलो हे सरकारान खरें म्हणचें त्या बिलाच्या माध्यमांतून सुरवाती पासून लोकां फुडें हाडपाक जाय आसलें. ओके, दुसरें पळया आमचे सारकेले मनीस आतां आमी इंडिव्हिज्युअली हे जर्नलिझमाचे फिल्डान आमी भायर सरले आमी काम करता रात दीस आमी व्हडले चॅनला पेक्षा काम तितके काम करिना जाल्यार तांचे कमीय करिना जाल्यार आमचे सारकेले जे आमचे आपले बायले भुरग्यांक पोटा चिंब काडून आज आमी आमचो खर्च करून गव्हर्मेंटाचे आमकां कांय अनुदान मेळना कोणाचें एडवर्टायजमेंट मेळना कांय ना पूण तरी आसतना आमी चलयता हें इतकें बरें काम आमी समाजा खातीर करता जाल्यार आमकां गव्हर्मेंटाचो कितको तेंको आसपाचो आनी अशे रित्या जर आमकां चेपपाक लागले दामपाक लागले जाल्यार मागीर आमचो फुडार कसो? हेच सांगता न्हू आयज तुका सोशल मिडियाचेर एक भुरग्याचे फोटो पळयलो हांवें झारखंडचो भुरगो युपीचो बिहाराचो भुरगो सरकार तर सरकारी नोकऱ्यो भायल्या भुरग्यांक दिवपाक लागले आनी तुमी एके तर्फी स्वताचे संवसार स्वताच्या माध्यमांतून भायर सरोन जे चार गोश्टी घरा कडेन पावोवंक जाय म्हणटा तुमी अवेरनेस करता म्हणटा तेका टिका टिप्पणी सोड तुमची बाजूच ती चवथा स्तंभ तुमकां मिडिया कित्याक म्हणप जे सरकाराची चुको जावप ते लोकां कडेन नजरेन हाडप लोकांनी तेजेर अवेरनेस करप लोकांनी आपले विचार मांडप हेका सोशल मिडिया म्हणटा किंवा डिजिटल इंडिया म्हणटा. आतां गोंयान म्हाका दिसता कांय न्हू म्हटल्यार म्हाका दिसता 1000 भुरगे आसतले जे सोशल मिडियाच्या किंवा डिजिटल माध्यमाचेर आपले घर चलयता. सरकार काय तांकां सेफ्टी कांय दिवंक शकना आनी तर स्वताहून ते आपल्या माध्यमांच्यान आपले घर चलयता सरकारान विरोध कित्याक करपाक जाय आसलो. आयज बेकारी येदी व्हडली वाडलेली आसा आनी जे फिल्डान जे भुरगे आमचे देंवल्ले आहा जर्नलिस्ट कोर्स करून कितें करून तांकां खरें म्हणजे सरकारान सपोर्ट करपाक जावो. म्हाका सांग तांकां ओपोज करून सरकार कितें साध्य करूंक सोदता आनी ते बी कितें आसा तितून आसा पळय आमकां 99% आमचे गोंयकार भुरगे आसा जे डिजिटल मिडियाचे फेसबूक म्हण किंवा युट्यूब चलयता पळय ते भायले भुरगे आमचे गोंयकार तेंचे तांकां माध्यम चलोवन न्ही तुमकां खंय तरी चूक दिसता जाल्यार तुमी कारवाय करपाक हें आसा पण अशी अननेसेसरी एसेंब्लीन तुमी बिलां हाडून तेंचेर तुमी गदा कित्याक हाडूंक सोदता ते सरकारान क्लियर करपाक जाय न्हू. ओके, आता तुम्ही जेन्ना प्रेस कॉन्फरन्स दवरिता तुम्ही सगळ्यांकूच इन्विटेशन धाडटा जावं ते प्रेस मिडिया आसूं जावं इलेक्ट्रॉनीक मिडिया आसूं जावं डिजिटल मिडिया जे आमी जे चलयता सगळ्यांकूच तुमी इन्विटेशन धाडटा पूण आमी जेन्ना गव्हर्मेंटा कडेन ऑफिशियली आमचे डॉक्युमेंट्स दिता की आमकां तुमी ऑफिशियल इन्वायट्स धाडचे तुमचे प्रेस कॉन्फरन्स आसतले इव्हेंट आसतले तेन्ना ते आमकां प्रेस कॉन्फरन्साचे इव्हेंट्साचे आमकां इन्विटेशन धाडिना आनी मागीर आमचेर ब्लेम घालता एक प्रोपोगंडा चलयता काही लोक की आमी ओपोजिशनान वांगडा काम करता जावं एक्टिविस्टां बरोबर काम करता आमी तांकांच फोकस दिता. तुमी जर आमकां इन्वायट्सूच दिना तुमी जर आमकां आपयत ना आमकां जर आमी तुमकां डॉक्युमेंट दिवन सुद्दां जर तुमी आमकां कन्सिडर करिना जाल्यार मागीर आमचेर हो आरोप कित्याक? पळय सरकारान एक समजोवपाक जाय पत्रकार ही वेगळी हें तेंची भुमिका ते वेगळेच मांडटा. सरकार एक सरकाराचे गुणगान करपाक तर पत्रकार लागले सध्या लागलेले आसा आनी ज्या वेळेस विरोध करता पळय तेन्ना असली मरे नाका असली बिलां हाडून पास करपाचो प्रयत्न करता. तुमी म्हणटा ते बरोबर आसा खरें मनशाला गुंजाक आनी तुमकां गुंजी संघट तुमकां बरोबर बसोवन हो सुटावो करपाक जाय पूण सरकारान करपाक जावो जेणे करून जे आतां भुरगे पळय सोशल मिडिया किंवा युट्यूब म्हण कितें इंस्टाग्राम म्हण चलयता आपले बसून जो पर्यंत सुटावो जायना तो पर्यंत चालू आसतले. सोशल मिडियाचेर किंवा डिजिटल वर्ल्ड आसा तेजेर तुमी गदा हाडून सरकाराक कितें सांगूंक सोदता ती सरकारान पयलीं क्लियर तरी करपाक जाय. येणाऱ्या काळान जे 1000 भुरगे आहा तांकां बेकार दवरूंक सोदता तुमी
कित्याक म्हाका सांग, प्रत्येक हेज्या पयलीं आमी असेंब्ली कव्हर करताले, आमी फडे वयताले तेन्ना प्रत्येक जाण इतकें नासलें. आतां सरकाराक कित्याक ढळीजोड जाले डिजिटल किंवा युट्यूब वाले किंवा प्रायव्हेट सोशल मिडिया कित्याक जालें? हेच्या फाटल्यान कारण फक्त कितें? सरकार म्हणटा आपले चुको कोणाक दाखोव नाका, फक्त आपले गुणगान कर. हें शक्य जावंक शकना न्हू. पत्रकारिता किंवा प्रेस किंवा जे पळय आमचे रिपोर्टिंग तुमी करता पळय, ती सरकारी चुको दाखोवपाक सरकारचे गुणगान करूंकूच जाय. पण 75% सरकारी चुको जर तुमी दाखयतले तेन्नाच खंय तरी सरकार आपल्या योजना किंवा खंय आपली सुदारणा करतले न्हू. म्हाजी सरकारा कडेन विनंती आसा, खरें म्हणचे जाल्यार सरकारान सुटावो करपाक जावो, जेणे करून आमच्या भुरग्यांक जे आतां सोशल तुमी म्हणटा पळय डिजिटल, तांकां एक्रिडिटेशन कशें गावतले, तांकां सोयी सुविधा कश्यो गावच्यो, हे सरकारान खरें म्हणचे जाल्यार प्रयत्न करपाक जाय, जेणे करून आमचे भुरगे खंय तरी 2 वेळचें जेवण आपले फॅमिलीक पोसूंक शकतले. राजेश बाब, म्हाजो फायनल एक प्रश्न तुमकां, हांव बाबल नायक एज अ प्रोपगंडिस्ट म्हणून तुमकां विचारता की फाल्यां तुमी 2027 इलेक्शन सपोज लढटा आनी तुमी इलेक्ट जावन येता एज अ MLA म्हणून, जाल्यार आमचे सारके लोकां खातीर जे हजारो भुरगे अशें काम करता, एज अ एंटरप्रिनरशीप म्हणून काम करता, तेंचे खातीर तुमी असेंब्लीन कशे आवाज उठयतले आनी तेंचे बेनिफिटाक लागून कशें झगडटले? 2 गोश्टी आसा. फर्स्ट म्हणटा ती प्रायोरिटी सेफ्टी. जे काणकोण ते पेडण्या पर्यंत जे आमचे भुरगे आसा, जे सोशल हितून म्हण डिजिटल हितून म्हण जे रिपोर्टिंग पणजे येता, तांकां सेफ्टी मेन. खरें म्हणचे जाल्यार त्या वेळार समज अशें अचानक कितें जालें, समज म्हाका समज संदी मेवळी निवडून येवन, जाल्यार फर्स्ट प्रायोरिटी म्हणटा तुमचो खरें म्हणचे तुमच्या फॅमिलीचो तेंच्यांनी 50 लाखा पर्यंत इन्शुरन्स गव्हर्मेंटान तो जबाबदारी आपणें घेवपाक जाय. आनी दुसरी गोश्ट ती घेता तर जाल्यार एक्रिडेशन गावल्या उपरांत जे मनीस, परत सांगता तुका, तुमी येता पळय म्हणजे काणकोण पेडण्या सांगे खंयचे भुरगे येता आमचे हे घेवन तांकां एक्रिडेशन गावात जाल्यार मागीर रावपाची सोय पणजे गावतली. कित्याक ती सुविधा आसा. प्रत्येक आतां कितके तरी जर्नलिस्ट थोडे जर्नलिझम करिना तरी सुद्दां सरकारी योजनेचो फायदो घेवन आयज फ्लॅटांनी रावता. ते तुमकां कित्याक ना? तुमी स्वताहून, हांवें पळयता न्हू, तुमी स्वताहून फिल्डर कशें आसता, रातचे 1 2 तुमी घरा पावता, तुमची फॅमिली आसा, तुमची फॅमिली वाट पळयता, तुमकां सेफ्टी कांयच ना. हे खरें म्हणचे जाल्यार अशी संदी म्हाका समज मेवळी जाल्यार असेंब्लीन खरेंच डिमांड करतलो, एक 50 लाखाची इन्शुरन्स गावचो आनी एक्रिडेशन दिवन जी निवासाची सोय जाता पळय ती सरकारान करचो, असो म्हाजो डिमांड एक सरकारा फुडें मांडटलो. थँक्यू.